तर मी आज तुम्हाला ससा आणि वाघ याची गोष्ट सांगणार आहे. एक जंगल असतं, त्याच्यात सगळे प्राणी राहत असतात. कोणता प्राणी कोणाच्या शिकार नाही करत असतं. त्या जंगलात एक म्हातारा हत्ती राहत असतो. तर मग सगळं चालणं चालू असतं. पण एका दिवशी येतो एक वाघ. मग तो सगळे प्राण्यांचे एक करून शिकार करून खात असतो. तर मग सगळे प्राणी आले चिंतात, म्हणजे टेन्शनमध्ये की आता काय करायचं. म्हातारे हत्ती म्हणतात आता आपण करायचं काय, म्हणून ते करतात एक मीटिंग सभा. त्याच्यात पहिल्यांदा गाय म्हणते की चल आपण सगळं वाघा करून रिक्वेस्ट करू की प्लीज असं करू नको करू. तर मग ते तर सगळे जातात, पण तो वाघ ओरडून म्हणतो, तर काय फोडून ओरडून की नाही, मी तर शिकार करणारच, माझी सवय आहे, मी तर शिकार करणारच तुमची. तर मग सगळे तिथून निघून जातात. कारण मला धमकी देतो की आता मी तुम्हाला सगळ्यांना खाऊन टाकेन. ही धमकी ऐकूनच सगळे प्राणी निघूनच जातात. तर मग माता हत्ती म्हणतो आता काय करायचं. मग सगळे प्राणी टेन्शनमध्ये उजळून येऊन जातात. तेवढं तिथेच आपला ससा भाऊ येतो. तो म्हणतो हत्ती आता मी जाईन सिंहाकडे. तर म्हातारा हत्ती म्हणतो, अरे आम्ही सगळे प्राणी रिक्वेस्ट करायला गेलो, त्याने आमची रिक्वेस्ट काही मान्य नाही केली, तर मग तू काय करणार. तो ससा म्हणतो मी उद्या सकाळी जाईन आणि त्या वाघाला चांगलं धडा शिकवेन. म्हातारा हत्ती म्हणतो खरंच तुला वाघाकडे जायची इच्छा आहे का. तो म्हणतो हो, मी त्याला धडा शिकवूनच येईन. मग तो दुसऱ्या दिवशी ससा वाघाकडे जायला लागतो. वाघाकडे पोचताच वाघ म्हणतो तर काय फोडून, मला उशिराला जेवण करायला आलं नाही, नव्या करा का. ससा म्हणाला की मी येतच होतो, पण मला दुसऱ्या वाघाने पकडून घेतलं. तो म्हणतो की मी या तर मग तो मला खाणार. तर मग हे वाघून अजून वाघाने दरकाळी फोड म्हणतो, काय कुठे आहे दुसरा वाघ दाखव. तर मग ससा वाघाला घेऊन जातो एका विराजावर. तर मग कारण वाघाला तर सततच प्रतिबिंब दिसतं. त्याला वाटतं कारण हा खरोखर दुसरा वाघ आहे. तो जोराने दरकाळी फोडतो आणि म्हणतो अरे दुसऱ्या वाघा कोणाला बोल बसलाय. तर मग तो पण दरकाळी फोडतो, परत दरकाळी फोडतो, असं कंटिन्यू चालू असतं. मग शेवटी वाघाला येतो खूप राग आणि त्या दुसऱ्या वाघाला मारण्यासाठी उडी मारतो. तो ससाला म्हणतो अरे बाहेर काढ मला, बाहेर काढ करून. ससा म्हणतो अजिबात नाही, तू सगळ्या प्राण्यांना मारून खातो, बाहेर काढलं तर तू परत मारून खाशील. म्हणतो अरे मला वाचवा. पण वाचवत नाही कोई प्राणी येऊन. सगळे मग वाघ दबून मरून जातो. मग ससा माहिती का सगळ्यांना सांगतो की वाघ मेलेला आहे. सगळ्यांनी ससाची बुद्धी आणि उत्साहाचे कौतुक केलं. तर मग या गोष्टीतून शिकायला की आम्ही आलं की कोणतं मोठं संकट काही पण बुद्धी कामात येते. अशी होती ससा आणि वाघ याची गोष्ट.